उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा वेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी मॉक ड्रिल संदर्भात केलं आवाहन. सैन्य दलाच्या वाहतुकी संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या वतीनं आवाहन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी मॉक ड्रिल संदर्भात आवाहन केलंय. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचा निश्चय केलेला आहे. त्यामध्ये आज दिनांक 10 मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे मॉक ड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे. त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे 11 मे रोजी दुपारी 4 ते 6 या कालावधी दरम्यान काही ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन, प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही आहे. उलट पक्षी या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे. उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरूळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी सतर्क राहावं आणि या मॉक ड्रिलला सहकार्य करावं. कुणीही घाबरून जाऊ नये, कुणी पॅनिक होऊ नये आणि कुणीही या संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. नमस्कार, मी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामध्ये झालेली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना सविस्तर सूचना आणि आपापलं काम या यंत्रणेंना माहिती करून देण्यात आलेली आहे. त्याची तयारी देखील केलेली आहे आणि त्या तयारीच्या अनुषंगाने एक भाग म्हणून उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत. त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांनी जी काही प्रतिक्रिया प्रशासनातील विविध यंत्रणेकडून असेल, फायर ब्रिगेड असेल, पोलीस यंत्रणा असेल, QRT असेल, RCP असेल, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, वैद्यकीय सेवा असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा असेल, त्याचबरोबर आर्म फोर्सची असेल, त्याबद्दल संपूर्ण सहकार्य प्रशासनाने करावे ही सर्व नागरिकांना विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर. आपण जाणतच आहात, सगळीकडे शांतता व सुव्यवस्था आपल्या जिल्ह्यामध्ये व पूर्ण भारत देशामध्ये आहे. परंतु प्रिपेअर्डनेसच्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमाने मॉक ड्रिल्स घेण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि तसे ठरलेले आहे. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आज आम्ही पैठण या ठिकाणी सायंकाळी मॉक ड्रिल घेणार आहोत. त्याचबरोबर उद्या ग्रामीणमध्ये आपण अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी मॉक ड्रिल्स घेणार आहोत. त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे,
घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आपण सर्वांनी ही एक मॉकड्रिल तयारीचा भाग आहे, या अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. त्याचबरोबर या मॉकड्रिलच्या दरम्यान नागरिकांचे काही कर्तव्य आहेत, त्याकडे सुद्धा आपली जागरूकता निर्माण होणे केवळ हाच एक उद्देश आहे. त्यामुळे आपण या मॉकड्रिल दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद. पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सोशल मीडिया वापरासंदर्भात आवाहन केलंय. शहरामध्ये भारताची जी युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तानबरोबर चालू आहे आणि युद्ध चालू आहे, त्या अनुषंगाने शहरामध्ये सोशल मीडियावरती विशेष लक्ष आमच्याकडून ठेवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यामध्ये जे आक्षेपार्ह पोस्ट शहरामध्ये विविध सोशल मीडिया फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्याचबरोबर ट्विटर असेल, त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या, त्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. जवळपास 750पेक्षा जास्त पोस्ट हे आम्ही डिलीट करून देखील घेतलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती अफवा पसरवणारे संदेश, त्याचबरोबर चुकीचे संदेश, चुकीचे व्हिडिओज आणि देशाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक आणि संभाषणे हे खपून घेतले जाणार नाहीत. त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील. याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी नागरिकांनी आपल्या शहरामध्ये आपल्या शहराचं वातावरण सुस्थितीत शांततेत कसं राहील आणि सर्व प्रशासनाला आपल्याकडून कशा प्रकारे मदत होईल या प्रकारचं ठेवून सर्व प्रशासकीय यंत्रणाला आपण सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. आपण सर्व जाणतच आहात की आपला परिसर अतिशय शांतता व नॉर्मल परिस्थितीमध्ये आहे. परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थितीच्या संदर्भाने चुकीचे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करत आहे की असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप, ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये, अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सोशल मीडिया सेल आमचा जो आहे तो अतिशय जागरूक आहे आणि सोशल मीडियावर होणारे चुकीचे आणि गैरसमजुतीचे कोणतेही मेसेजेस जर सर्क्युलेट केल्याचे निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत. त्यामुळे पुन्हा मी आपल्याला विनंती करेन की अशा कोणताही प्रयत्न आपण करू नये. त्याचबरोबर या दरम्यान आर्मीचे व्हेक्युलर मुव्हमेंट्स सुद्धा होण्याची शक्यता आहे. मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या मुव्हमेंटच्या दरम्यान आपल्याला त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने त्यांचा रस्ता क्लिअर ठेवणे, त्याचबरोबर या दरम्यान कसल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग करून त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे एक दंडात्मक कार्यवाही म्हणून गणली जाईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे असले कोणतेही कृत्य आपण करू नये मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद. सैन्य दलाच्या वाहतुकी संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जनतेला आवाहन केलंय. आपल्याकडे जिल्हाभरामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. परंतु तरी सुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सतर्क असलं पाहिजेत, सावध असलं पाहिजेत. यासाठी सर्व जनतेने सजग राहावं, सतर्क राहावं. कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये. कुठल्याही जुने व्हिडिओज किंवा चित्रपटातले रील्स काढून युद्धाच्या संदर्भामध्ये त्याची जोडणी करू नये. या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात येत आहेत. अशा अफवा पसरवणे, चुकीच्या बातम्या फैलवणे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून जर काही आर्मी मुवमेंट होत असेल, मिलिटरीची किंवा सैन्याची यातायात होत असेल किंवा त्यांच्या वाहनाची यातायात होत असेल तर सर्वांनी तातडीनं त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजेत. आणि दुसरं, त्या मुवमेंटची किंवा त्या वाहनाची किंवा त्या आर्मीच्या ट्रूपची कुठलीही फोटोग्राफी, कुठलंही व्हिडिओग्राफ आपल्याला करता येणार नाही. हा दंडनीय अपराध आहे. तेव्हा माझे समस्त शहरवासियांना आणि जिल्हावासियांना विनंती आहे की आर्मी मुवमेंटला सहकार्य करा. कुठलंही शूटिंग किंवा फोटोग्राफी त्या ठिकाणी करू नका आणि सर्वतोपरी प्रशासनाला सहकार्य करा.
धन्यवाद. देशाच्या सीमेवरती चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत आणि आपल्या राज्यामध्ये आर्म फोर्सेसच्या वाहनांची आणि जवानांची मूव्हमेंट जर चालू असेल तशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अशा मूव्हमेंटचा व्हिडिओग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स हे काढण्यात येऊ नयेत. कारण की अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स काढणे याला कायद्याने आणि नियमाने बंदी आहे. कारण की हा प्रश्न देशाच्या सुरक्षेच्या संबंधित आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स हे सोशल मीडियावरती पसरवणे आणि टाकणे हे बेकायदेशीर बाब आहे. याबाबत आपण देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आणि महत्त्व देऊन अशा प्रकारे सहकार्य आपण पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कराल याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त. सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी. ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी. AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री. ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा. सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM. पात्रता 10वी 12वी डिप्लोमा किंवा BSc. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे. स्कॉलरशिप उपलब्ध आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे. या तारखा अगदी लक्षात ठेवा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025. सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला. कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025. तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे.
तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यायच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचं आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातच तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचं कामकाज होईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावं, नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी, तसंच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आलाय. तसंच नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला, दंगल इत्यादीमध्ये मृत किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य मदत कक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कक्षाद्वारे रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसंच वेळोवेळी आरोग्य शिबिरं घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गोरे, लिपिक सचिन दोडे, समाजसेवा अधीक्षक श्यामसुंदर वाकळे या 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सक्षमपणे उभा राहावा यासाठी शिक्षकांनी झोकून देत काम करावं. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. शिक्षकांची राज्यव्यापी आयडल बँक तयार करणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलंय. आयडल शिक्षकांना आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपल्या शाळेपुरतं मर्यादित न ठेवता राज्यभर हा उपक्रम कसा पोहोचेल यासाठी काम करावं असंही त्यांनी म्हटलंय. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडल शिक्षकांशी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, सहाय्यक संचालक रवींद्र वाणी, शिक्षण उपनिरीक्षक डॉक्टर सतीश सातव उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासोबतच जिल्हा
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेला शिक्षणाचा दशसूत्री उपक्रम राबवण्यात येईल. शिक्षक पालक संवाद उपक्रम प्रभावीपणे राबवावा लागेल. शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशी देखील संवाद साधावा लागेल. यातून अनेक अडचणी सुटतील. तसंच आई वडिलांनी देखील आपल्या मुलांबरोबर संवाद वाढवावा. त्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केलाय. उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी प्रास्ताविक केलं. छत्रपती संभाजीनगर विभागात राबवण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली आहे. जालना जिल्ह्यातील देवी पिंपळगाव येथील कृष्णा निहाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंटी, पैठण येथील भरत काळे, जरेवाडी, बीड येथील राहुल डोंगर, सिरसम, परभणी येथील दशरथ मुंडे, कळमनुरीतील शंकर लेकुळे तसंच परभणीचे शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव मेटे जिल्हा छत्रपती संभाजीनगर, बोरगव्हाण जिल्हा परभणी, देवी पिंपळगाव जिल्हा जालना या शासकीय, तर बहिर्जी नाईक स्मारक विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली, सरस्वती साधना विद्यालय आर्वी जिल्हा बीड, संत ज्ञानेश्वर विद्यालय टेरेवाडी जिल्हा परभणी या खासगी शाळांचा शालेय मंत्री भुसे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वेतन अधीक्षक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी मॉक ड्रिल संदर्भात केलं आवाहन. सैन्य दलाच्या वाहतुकी संदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या वतीनं आवाहन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.